स्टोर करना है ये नंबर दे पापा। भैया ये लड़का 8 से 9 महीने से बात कर रहा था मेरी बहन से, माइंड वॉश कर रहा था धीरे धीरे। मम्मी कोई भी माँ बच्चा अपने माँ बच्चे को गाली देगी, कुछ गलत करेगी तो क्या हुआ, इसने इस चीज का ये फायदा उठाया कि इसने ये चीज का फायदा उठाया कि मम्मी को वो दीदी को, मेरी दीदी को कॉल करके लड़का बोलता है कि आप क्या संभाल रहे हो अपनी बहन को, मैं यहाँ से उसको सहारा दे रहा हूँ। फिर उसने क्या किया कि 2-4 दिन पहले सिम निकाला हमारे घर से पहले। फिर उसने क्या करा, उसने पेमेंट करवाया वहां से और फिर यहाँ से हजरत निजामुद्दीन की ट्रेन पकड़ के डायरेक्ट अकोला आई उस लड़के के साथ। और फिर क्या हुआ, ये 4 दिन से हमारा फोन नहीं उठा रही, ना कॉल उठा रही, ना कुछ भी नहीं उठा रही। हम कितना कोशिश करा नहीं, फिर हमने अगले दिन एफआईआर करा। फिर वहां से हमें पता चला कि ये अकोला आई हुई है। फिर हमने लड़के का वो डिटेल निकाला, वो भी अकोला का था। तो हमने यहाँ सर से, भैया सूरज भैया से बात करा, फिर सूरज भैया ने हमारी हेल्प करी यहाँ पे, फिर इन दोनों को पकड़ा। अभी मेरी बहन लेडीज डिस्ट्रिक्ट सेंटर में, और लड़का वो रिमांड में है। बहन क्या बोल रही है अभी, क्या घर आना है? घर आना है, बहन बोल रही है घर आना उसको क्या जबरदस्ती लाया गया था, कुछ बताया गया? है। माइंड वॉश किया गया था उसका पूरा पूरा। लड़की की ऑलरेडी शादी हो चुकी है नहीं, लड़के की हो रखी है, हाँ, 2 बच्चा भी है। माइंड वॉश इनका गेम है सर, ये मुसलमानों का गेम रहता है, ये लड़कियों को फंसाना, हिंदू लड़कियों को, हमारी बहन बेटियों को फंसाना इनका गेम होता है। और ये लाके यहाँ भेज देंगे, काट देंगे। यहाँ केस भी बहुत हुए हैं उस उसकी शादी हुई है नेहा की। लड़की की, नहीं नहीं, लड़के की। लड़के की हो रही है, लड़की की नहीं हुई है। हाँ जी हाँ जी, गेमिंग ऐप था एक, हुला हुला पार्टी करके, वहां से ये लोग बात करना चालू करे और फिर इंस्टाग्राम, फिर नंबर नंबर शेयर करा इन दोनों ने। 8 महीने से ये लोग बात कर रहे थे ओला पार्टी ऐप पे। तो ये एक बार पकड़ा गई थी तो हमने ब्लॉक वगैरह करवा दिया था। फिर उसके बाद क्या हुआ, ये लड़के ने दोबारा कांटेक्ट किया कहीं से, फिर इसको सिम वगैरह निकलवा के दिया, अपने वहाँ से पेमेंट करा इसने ऑनलाइन, फिर सिम निकलवाया। फिर उसके 3 दिन बाद इसने क्या हुआ, ट्रेन से लेके गया इसे। फिर हमने अगले दिन एफआईआर किया तो ये अकोला का आया। फिर यहाँ पे हम आए, यहाँ पे हमारे बजरंग दल के भैया सूरज भैया, इन्होंने हमारी हेल्प करी। फिर जाके आज लड़की हमारे पास आई। क्या किया इसने, जैसा आप बता रहे थे कि माइंड वॉश किया? हाँ, माइंड वॉश किया इसने पूरा पूरा, क्योंकि मम्मी थोड़ा कुछ बोल देती थी तो ये यहाँ से ये बोलता था कि हम तेरे को संभाल रहे हैं, ये कर रहे हैं, वो कर रहे हैं, तू आ जा यहाँ पे, ये वो बोल रही थी। वो लड़का बोल रहा था इसे। क्या लगता है आपको, लव जिहाद हो सकता है ये? बिल्कुल हो सकता है, वैसे बोलो ना। लव जिहादी है ये इसने पूरा माइंड वॉश किया है। हमारी हिंदू बहन बेटियों को ऐसे ही करते हैं ये लोग। और फिर यही है कि भैया भैया के समर्थन में आया तो ये काम होगा इतनी जल्दी। गेमिंग का कोई ये था क्या? हाँ, ओला पार्टी गेमिंग ऐप था, उससे बात हुई थी इन दोनों की। काल पोलीस स्टेशन खदान येथे हरियाणा फरीदाबाद जिल्ह्यातील एक युवक आला. त्यांनी सांगितलं की मी माझ्या बहिणीच्या संदर्भानं तेथील सूरज पवन पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे, तिथे एफ आय आर दाखल आहे. यावरून मी त्या संबंधित पोलीस स्टेशनला कुठल्या मुलीबद्दल एफ आय आर दाखल आहे का याची खात्री केली. तिथे एफ आय आर दाखल असल्याची माहिती मिळाल्यानंतर मी आमच्या जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय अर्चित चांडक सर, अपर पोलीस अधीक्षक आदरणीय रेड्डी सर, एसडीपीओ आदरणीय पाटील सर यांना माहिती दिली व त्यांनी त्या मुलीचा व त्या मुलाचा शोध घेण्यासाठी आम्हाला सांगितलं. यावरून आम्ही पथक रवाना करून त्या मुलाचा आणि मुलीचा शोध घेतला. शोध घेऊन त्यांना पोलीस स्टेशनला आणलं. पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्यांना अधिक विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की त्या मुलीने सांगितलं की एका गेमिंग ॲपच्या द्वारे या मुलाशी ओळख झाली होती. त्यानंतर चॅटिंगमध्ये त्याची मैत्री झाली, प्रेम झालं आणि मग घरी आई लहान सहान कारणावरून कधी रागवली तर मग या मुलाशी ती बोलत होती आणि मग तिच्याच माध्यमातून ती इथे आली. इथे आल्याच्या नंतर आम्ही या सर्व प्रक्रियेने त्या दोघांना पोलीस स्टेशनला आणलेलं आहे. आम्ही संबंधित पोलीस स्टेशन सूरज पवनचे ठाणा प्रभारी आहेत त्यांना मी कळवलेलं आहे. त्यांची टीम सुद्धा अकोल्याकरता निघालेली आहे आणि आमची पुढील कारवाई सुरू आहे. काल दुपारी फरीदाबाद हरियाणाच्या एका व्यक्तीचा मला फोन आला की मी अकोल्यात आलेलो आहो
आणि अकोल्यातील एका मुस्लिम युवकाने माझ्या बहिणीला तिथून पळवून आणलं आहे. हे सगळं प्रकरण घेऊन आम्ही खदान पोलीस स्टेशनमध्ये गेलो. आमच्याकडे काही माहिती होती, त्या माहितीच्या द्वारे आम्ही ते लोकेशन पोलिसांना पुरवलं. पोलिसांनी त्याला 2 तासात उचलून आणलं आणि नंतर त्या प्रकरणात असं माहीत झालं की हे सगळं प्रकरण लव्ह जिहादचं आहे. त्या मुलाने त्या मुलीला 2 मुलं आहेत, त्याचं लग्न झालेलं आहे, ही माहिती स्वतःबद्दल सांगितली नाही. त्यानंतर जेव्हा ती मुलगी त्याच्या घरी आली, तिथून त्यानं फरीदाबादहून इथपर्यंत आणली. त्यावेळेस त्या घटनाक्रम असा की त्याची जी पत्नी आहे आणि 2 मुलं ते घरी नव्हते, ते बाहेरगावी गेलेले होते आणि त्यांनी तिला 4 दिवस घरात ठेवलं. त्याच्या आई, त्याचे वडील, त्याच्या परिवारातल्या कोणत्याही व्यक्तीने त्याला हे विचारलं नाही की तुझं लग्न झालं असल्यानंतरही ही आणलेली मुलगी कोण आहे. त्यामुळे त्यांनी या गोष्टीत त्याला सपोर्ट केला आहे. त्याला कुठून तरी फंडिंग सुद्धा आली आहे, कारण एवढं मोठं त्याला दुरून आणणे, इथपर्यंत पोहोचवणे, हा सगळा खर्च कुठून केला आणि त्याच्या परिवाराने याला सपोर्ट केल्यामुळे हा लव्ह जिहाद आहे. आम्ही साहेबांना भेटलो, ठाणेदार साहेबांना आम्ही मागणी केली आहे की त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. याकरता बजरंग दल विश्व हिंदूचे सगळे कार्यकर्ते काल दिवसभर पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होते.